हाय, हॅलो एव्हरीवन. अधिक मास पौर्णिमेनिमित्त पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. त्यामध्ये केली होती चविष्ट अशी कटाची आमटी. चला पाहूया कटाची आमटी कशी केली ती. सर्वप्रथम चिंच भिजत ठेवली होती. आता कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, हिरवी मिरची आणि कढीपत्ता, हळद घालून छान फोडणी दिली. यानंतर त्यात चिंचेचं पाणी घालून घेतले. मग घरगुती गोडा मसाला 2 चमचे, लाल तिखट 2 चमचे घालून छान परतून घेतले. आता बाजूला ठेवलेले चण्याच्या डाळीचे पाणी घालून घेतले. त्यात थोडे पुरणही घातले. पुरण घातले की गूळ घालावे लागत नाही. आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून आमटी छान परतून घेतली. चवीनुसार मीठ घालून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि आमटीला तेल सुटोपर्यंत छान उकळी आणून दिली. तयार आहे खमंग गरमागरम आणि चविष्ट अशी कटाची आमटी. पुरणपोळीसोबत ही आमटी खूपच स्वादिष्ट लागते. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब.